नमस्कार. सुपरफास्ट 100 या बुलेटिनला सुरुवात करूया. ज्योती मल्होत्राबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा. ज्योती बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती. NIAच्या हाती ज्योतीचा व्हिसा लागलेला आहे. NIA कडून याबाबत ज्योतीची चौकशी सुरू झालेली आहे. पाकिस्तान हाय कमिशनसाठी काम करणारा दानिश घुसखोरीसाठीही मदत करत असल्याचं उघड झालंय. लोकांचे व्हिसा क्लिअर करण्याकरता पैशांची मागणी दानिश करायचा अशी धक्कादायक माहिती समोर येते. पाकिस्तानला आम्ही घरात घुसून धडा शिकवला. दहशतवाद संपवण्याकरता भारतीय लष्कर सक्षम आहे. त्यामुळे नवा भारत आता थेट प्रत्युत्तर देतो असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. भारताच्या निवासी भागात हल्ला केला नसल्याचा पाकिस्तानचा कांगावा सुरूच आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला होता. आता आपण सुवर्ण मंदिरावर हल्ला केलाच नसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्यानं पाकचे सगळे मनसुबे धुळीला मिळवले. पाकच्या हल्ल्यामुळे सुवर्ण मंदिराच्या मुख्य ग्रंथींनी क्षेपणास्त्र ड्रोन हल्ले रोखण्याकरता अँटी एअरक्राफ्ट गन तैनात करण्याची परवानगी दिली होती असा दावा एअर डिफेन्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सुमरे इवान डी कुन्हांनी केला आहे. ज्योती मल्होत्राच्या हेरगिरी प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता ज्योतीचा एक फोटो चर्चेत आला. याच फोटोमुळे ज्योती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आली. काश्मीरच्या सगळ्यात संवेदनशील असलेल्या काझीगुंड परिसरात ज्योतीनं हा फोटो काढला होता. ज्योतीच्या सोशल मीडियावर DP असलेला हा फोटो आहे. या फोटोमुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. गुप्तहेर ज्योती मल्होत्राची सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे. गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी ज्योतीला 100हून अधिक महत्त्वाचे प्रश्न विचारले. ज्योतीला परदेश दौऱ्याबद्दल, तिच्या पाकिस्तानी मित्रांबद्दल आणि पाकिस्तानात बसलेल्या तिच्या हँडलरबद्दल विचारपूस करण्यात आली. हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली. ज्योती मल्होत्रासोबतचा फोटो व्हायरल होतो. यामध्ये ती एका पाक एजंटसोबत दिसते. हा पाक एजंट पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाताना दिसल्याचं चर्चेत आलेलं आहे. 7 मे 2025ला भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांत आणि पाकिस्तानच्या महत्त्वाच्या एअरबेसवर हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या अखनूरमधील मोबाईल कमांड सेंटरमध्ये भारतानं पाकिस्तानवर केलेल्या प्रहाराची रणनीती तयार केली. या सेंटरमध्ये न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्यानं ही यंत्रणा हाताळली होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं आधुनिक शस्त्रांचा वापर केला. या शस्त्रांपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्याकरता सैनिकांनी शस्त्र वापरत पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं आपलं शौर्य दाखवलं. टेहळणी कक्षातून पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवलं जात होतं. हायटेक कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नापाक कृती रेकॉर्ड केल्या जात होत्या. पंजाबच्या अटारी सीमा आणि फिरोजपूरच्या हुसैनीवाला सीमेवर आजपासून बीटिंग द रिट्रीट पुन्हा सुरू होणार आहे. मात्र भारतानं या सेरेमनी दरम्यान गेट बंदच ठेवण्याचं आणि पाक सैनिकांची हस्तांदोलनही न करण्याचं ठरवलेलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव पाक सीमेवर बीटिंग द रिट्रीट सेरेमनी बंद केलेली होती. आर्मी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राजस्थानातील लोंगेवाला फॉरवर्ड पोस्टाचा दौरा केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतली. त्यांचं कौतुक केलं. रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबवण्याकरता ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी चर्चा केली. सुमारे 2 तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झाली. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. नाशिक भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतं. आता राष्ट्रवादीकडूनही पालकमंत्रीपदावर दावा होणार असल्याच्या चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे. अखेर मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांची नाराजी दूर झाली. 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदाचं ठरलं होतं अशी माहिती भुजबळांनी दिली. तर ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं. छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. मात्र भुजबळांना मंत्रिपद दिल्यानं अजित पवारांना याची चांगलीच किंमत मोजावी लागेल. थेट इशारा दिला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असं का वागले असा सवाल जरांगेंनी केला. तर पुढील काळात मराठ्यांची नाराजीची लाट दिसेल, भुजबळांचा शेवट लवकरच होईल असा थेट इशारा जरांगेंनी दिला. ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र ओबीसी प्रश्नावर भूमिका घेतली नाही तर गाठ ओबीसी समाजाशी असेल असा थेट इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागताच जळगावात समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना मिठाई भरून आनंद साजरा करण्यात आला. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं जालन्यात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या श्रीजय भवानी माता पॅनलनं विजय मिळवला. सगळ्या 21 उमेदवारांनी विजय मिळवला. कार्यकर्त्यांची फटाक्यांची आतषबाजी झाली, जल्लोष झाला. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं बीडमध्ये समता परिषदेनं आनंद साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. यावेळी येवल्यामध्ये भुजबळ कार्यकर्त्यांनी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष केला. नाशकातही भुजबळ समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंद साजरा केला. राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. येत्या 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन करण्यात आलंय. त्याकरता राज्य सरकारनं 70,000 कोटींचं नवं गृहनिर्माण धोरण जारी केलंय. बीडच्या परळीमध्ये समाधान मुंडे मारहाण प्रकरणात भागवत साबळे, सुरेश साबळे यांच्यासह इतर 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. समाधान मुंडेच्या आईच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार राहुल कुल यांचा सत्कार करून अभिनंदन केलं. शक्तीपीठ महामार्ग कंत्राटदाराच्या माध्यमातून मंत्र्यांचे खिसे भरण्याकरता आहे का असा सवाल विनायक राऊतांनी केला. खासदार नारायण राणेंनी आम्हाला अडवून दाखवावं असं आवाहनही राऊतांनी केलं. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रविराज चव्हाण यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेत 1 किलो वजनाची चांदीची गदा अर्पण केली. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीनं पैलवान रविराज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. अहिल्यानगरमध्ये विविध मागण्यांकरता कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या गेटसमोर धरणं आंदोलन केलं. वाहतूक भत्त्यासह विविध मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. चक्रीवादळ निवारा आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत रत्नागिरीतल्या किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीज वितरणची व्यवस्था करण्यात आली. मात्र या वीज वाहिन्यांच्या कामातील निष्काळजीपणा नागरिकांकरता धोकादायक ठरतोय. याबद्दल वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. जळगावात घरेलू आणि बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जोरदार निदर्शनं केली. बोगस कामगारांची नोंदणी बंद करण्यासह खऱ्या कामगारांना न्याय द्यावा याकरता कामगारांनी आंदोलन केलं. परभणी पालिका अस्तित्वात येऊन 13 वर्ष उलटून गेली. मात्र अद्यापही पालिकेत मंजूर झालेली पदं पूर्णपणे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे आणि कर्मचाऱ्याकडे 2 ते 3 विभागांचा कारभार असल्यानं काम संथ गतीनं होत आहे. त्यामुळे नागरिकही त्रस्त आहेत. चंद्रपूरकरांनी आज शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. कुठल्याही गोष्टीची सावली ही अगदी सरळ पायात पडते आणि त्यामुळे सावली नसल्याचा आभास होतो. घाटंजी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे निराधार पेन्शन गेल्या 5 महिन्यांपासून थकीत असल्याचं समोर आलं. यावेळी तातडीनं पेन्शनची रक्कम जमा करण्याची मागणी करण्यात आली. याकरता साथी निराधार संघटनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. जळगावच्या चोपडामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला. बातमी चिपळूणातून. चिपळूण गुहागर मार्गावरील पद्मावती नदीतील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लोकसहभागातून आणि नाम फाउंडेशननं पुढाकार घेत काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एसटीमधून प्रवास कमी झाला आहे. मात्र तिकिटाच्या दरात वाढ केल्यानं एसटीचं उत्पन्न वाढलं आहे. जवळपास 2 कोटींनी उत्पन्नात वाढ झाली आहे. रावेर तालुक्यातील घामोडी इथं शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारक भूमिपूजन सोहळ्याला उत्साहात संपन्न झाला. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मालेगावच्या
अजंगवडेल या भागातील अनेक तरुण भारतीय सैन्यात असून सीमेवर देशाचं रक्षण करतायत। यावेळी आजी-माजी सैनिकांची घरपट्टी आणि नळपट्टी ग्रामपंचायतीनं कायमस्वरूपी माफ केली। साताऱ्यातील शाहू कला मंदिर या नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे। पालिका दुर्लक्ष करत असल्यानं अभिनेते सयाजी शिंदे यांनी खंत व्यक्त केली। नंदुरबारमध्ये रोडाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आदिवासी लोककला आणि संस्कृतीचं जतन संवर्धन व्हावं याच अनुषंगानं जोगणीपाडा इथं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहादा शहरातील जुन्या खेतिया रोडवरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलन केलं। 4 दिवसांचा अल्टिमेटम ग्रामस्थांनी दिला। नंदुरबारच्या शहादामध्ये क्रीडा संकुलाच्या आवारात बांधल्या जात असलेल्या नवीन इमारतीकरता पालिकेनं कुठलीही परवानगी दिलेली नाही। मात्र परवानगी न मिळताच 3 कोटींचं काम परस्पर सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। निसर्गात बदल झाला की मोर आनंदानं नाचू लागतात। त्यात मोराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं। यावेळी सांगलीच्या शिराळा तालुक्यात मोरानं पिसारा फुलवला आणि मनमोहक असं नृत्य केलं। विविध मागण्यांकरता सिंधुदुर्गात कृषी सहाय्यकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। शासनानं याची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। सोलापुरातील उजनी धरणातून कुरुलच्या डाव्या कालव्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात आलं। सीना नदीत उजनीतून तिसरं आवर्तन सोडण्यात आलं, त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला। यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा कहर झाला। अवकाळी पावसामुळे केळी बाग उद्ध्वस्त झाली। जवळपास 20 लाखांचं नुकसान झालं। शेतकरी मेटाकुटीला आला। सोलापूर शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेलं उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाचं काम पालिका आयुक्तांनी पाहणी करण्यासाठी आज तिथं भेट दिली। यावेळी 110 किलोमीटर काम पूर्ण झालं असून एका पंपाची प्राथमिक चाचणी घेण्यात आली। कर्जत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी संतोष मेहत्रे यांची बिनविरोध निवड झाली। पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर श्री मार्तंडदेव संस्थान ट्रस्टला भाविकांनी खोबऱ्यापासून तेल बनवण्याचं मशीन देणगी म्हणून दिलं। यावेळी या मशीनचा लोकार्पण सोहळा गडावर पार पडला। सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द इथं बकऱ्याच्या कळपावर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात 12 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेमुळे परिसरात भीती आहे। वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पुढची बातमी पंढरपूरची। श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचं टाळं मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत प्रस्थान झालं। श्री संत मुक्ताईच्या अंतर्धान समाधी सोहळ्याकरता पालखीचं प्रस्थान झालं। सांगलीत आईच्या अपार प्रेमाची असाधारण कहाणी बघायला मिळाली। 20 वर्षाचा मुलगा विल्सन डिसीजमुळे झालेल्या लिव्हर फेल्युअरच्या अंतिम टप्प्यावर होता। यावेळी त्याच्या आईनं त्याला स्वतःची एक लिव्हर डोनेट करून त्याचे जीव वाचवले। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगडात जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोन बंदीचा आदेश दिला। 17 मे पासून 3 जूनपर्यंत जिल्ह्यात ड्रोन आणि हवाई उपकरणांना बंदी असून नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार आहे। अहिल्यानगरमधील बहिरोबा गावासह प्रत्येक तालुक्यातील भूमिहीन व बेघर आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीत घरकुलाचा लाभ मिळावा याकरता एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली। यात अजित पवारांच्या जय भवानी माता पॅनलनं सगळ्याच्या सगळ्या 21 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली। त्यामुळे पृथ्वीराज बापू जाचक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला।